सगळं कळत. असं काय अवघड आपल्या ऐकण्यात येत नाही की जे आपल्याला कळत नाही. आपल्याला कळत की आपण कपडा नाही तसंच आपण कातड बी नाही, नाड्या बी नाही, मास बी नाही, हाड बी नाही, म्हणजे दिसणार आपण नाही. मग न दिसणारा वारा हे आपण नाही. नाही कळत आपल्याला, कळत की आपण न दिसणारा वारा बी नाही. हाय काय? न दिसणारा वारा बी नाही, नाकातून जातो, अजून कुठून कुठून जातो हे आपल्याला माहित आहे. ते आपण नाही. त्याप्रमाणे मन बी आपण नाही. आपण खोल विचार केला तर पण आपण मग मन घटकात असं, घटकात तसं, घटकात तसं, घटकात तसं एकसारखं राहतं का? बरं एकसारखं राहतं. बरं आपण सकाळची 8 नाही का? पण हे नाही. मागच्या वर्षीच्या या वर्षी आहोत का आपण? नाही. आणि आपण नाहीत का? आणि आपण हे आहेत का? हे तर आपण नाही. मग जे जागृतीत आहे ते स्वप्नात आहे का? हाय. पण जागृतीत हे आहे, स्वप्नात हे कुठे आहे? आणि स्वप्नात ते आहे. मग ते स्वप्नात आहे पण आता कुठे? आणि आपण आता बी आहोत आणि स्वप्नात बी आहोत. पण स्वप्नातलं सगळं खोट कोणी पाहिलं आणि त्याला खरं कोणी मानलं? इथं चूक झाली की स्वप्नात जे होत त्याला तवा खरं मानलं, आता खरं मानलं. आणि याला त्याला खरं मानलं, याला कोण हुंगत पडन आहे तसं. अशी गंमत झाली. मग आपण जेव्हा इथं आलो तर त्याला खोटं म्हणायचं. अरे तरी आपण इथं आहोत. आपण गंमत करायला न ओळखण्याची की स्वप्नात त्याला आपण खरं मानलं, त्याला इथं आल्यावर काय म्हणायचं? खोटं. खोटे. आणि याला आता काय करावं? खरं म्हणा. स्वप्नात खोटं नाही. पण आपण नाही का? पण आपण दिसत नाही. काय? आपण दिसत नाही. तिथं बी दिसत नाही तर इथं बी दिसत नाही तर जातो. मग आपण कधी नाही. ते इथं बी कोण पाहत आणि इथं बी कोण पाहत? तिथं ते पाहत का? आणि इथं कोण पाहत आहे? हे पाहत का? नसतं तिथं. हे तिथं नसतं. जे गोठुड तिथं असतं का? आणि तिथं लाईट आहे ना, आणि जाणणारा तर तिथं लाईट आहे. मग त्या तिथे आपण जाणणारे चैतन्य आहोत. म्हणून या ठिकाणी सांगतात नैनं चिंतन्ति शस्त्राणि. म्हणजे मला मी न दिसणार
वाराद तलवारीनं तुटत लय तर नेहमी न दिसणारा न तलवारीनं तुटल्यासारखा नाही आणि पाहणार आहे. मग मी कसा मी न दिसून पाहतो आणि तलवारीनं तुटत लय जमन ना कोणाच आपण कोणाचं वर्णन करायला आपलं पण याच हे तर माहितच आहे आपल्याला त्याने सांगितलं मग याला कमून म्हणायचं स्वातंत्र्यराव याला मड म्हणायचं. मग तुकाराम महाराज काय म्हणते झाला प्रेत रूप शरीराचा भाव का त्याला न घालीत बसा बाम पाडीत बसा आपला वेळा पण विनाकारण भ्रमात घालायला म्हणजे आपण स्वच्छ ठेवावं का नखरे करावं स्वच्छ ठेव. हे नखरे आपण करायला लागलो हे आपल्या करता येत का. मग आपण बोलून चालून ना देणारे का फोटो काढता येईल आपला नाही. मग आपल्याला आपला फोटो निघत नाही आणि गोरे का काळे आपण गोरे नाही काळे नाही अन्न दिसणारे जाणणारे पकडा आपल्या मनात आपली आपण पकड ठेवा की आपण कसे न दिसणारे जाणणारे नाचणारे तिथं असणारे इथं असणारे तिथं न दिसणारे इथं न दिसणार इथं बी जाणणारे मग ते तर खोट आहे ते कवा कवा नाही म्हणजे स्वप्न स्वप्नात असत आणि त्याकडे ते नसत हे आपल्याला माहित नाही. स्वप्नातले झाड सध्या कुठे नव्हतीच आणि त्याकडे मध्ये तवा कुठं कोणी हे इतके मोठे भयान माणसं आपण तो होतो म्हणजे आपण कसे आहोत नित्य आहोत अचिंद्या म्हणजे आपला तुकडे होतात नाही रे आपण न दिसणारे न दिसणाऱ्या वाऱ्याचे तुकडे होते का आपल्याला माहित नाही. हे सगळं माहिती आहे आपल्याला पण आपण जरा उगवतो पहिल्यापासून सवय आदत मजबूर है क्यों मजबूर है बड़े आदत है बीड़ी अजून कोणी गरज नव्हता काढून वेळेत तुम्ही नाही नाही परंतु एक बार सांगितलं ना आपल्याला की रडक्या बाईने लाल कुकू लावणे बुक्का लाव है का नाही. मग आता तुम्ही लाल कुकू लावता का नाही बुक्का लावता का नाही म्हणून लक्षात घ्या की सगळ्या गोष्टी बघ आपण आपल्या स्वतः चांगले नाहीत का आपण चांगले म्हणे नैनन चिंतन्ति शास्त्राणि गीतेचा 23वा श्लोक नैनन दहती पावतः म्हणजे अग्नीनं आपण जळत नाही इमड जळत डोस डोस काय करते ना
चिकचिक असतं का कसं असतं कोरडं फट असतं लाकूड. आता कोरडं फट लाकूड आपल्याला आपण धडक चुलीत घालतो का नाही जळतं घालते आणि वल्ल लाकूड लवकर जळतं का धोपत धोपत. म्हणून आपण कसे आहोत नैनन चिंतन ती शास्त्राने नैनन दहती पावका म्हणजे अग्नीनं जळत नाही. कसे येतात म्हणजे शास्त्रानं तुटत नाही अग्नीनं जळत नाही. पाण्यानं नैनन चिंतन ती शास्त्रान नैनन दवळती पाव पाण्यानं भिजत बुडत नाही. नैनन क्लेदयंते आपो म्हणजे पाण्यात भिजो नरम होत नाहीत आपण. जस बराच वेळ पाण्यात ज्वारी ठेवली तर फुगट तसे नाही तर आपण तसे बी नाही तर तसे बी नाही झळके बी नाही तुटके बी नाही. काय आपण काय जळके नाही. झळके बी नाही तुटके बी नाही हलके बी पण आपण हे नाही तपास आपण लावलो आणि साबण लावलं तर नाही साबण लाविलं पण आपल्याला साबण लागत नाही. काय आपण काम होतच नाही. आपण चांगले नाहीत का मग आपण आपल्याला चांगलं न्याहाळावं आणि मस्त राजावं. चांगले नाहीत का बरं का रड घ्यायचं आपण देवा धर्म चांगले नाहीत का मग असं थोबाड काम करायचं. कधी चांगले नाही रातचं दिवसा अनामस्याला अमावास्याला पौर्णिमेला चांगले आहेत ना बरं चांगले आहेत आपण आपल्याला नाहीत का चांगले आपण कसे आपल्याला. म्हणून भगवानीचं भगवद्गीतेत वर्णन करायले नाही म्हणजे याला म्हणजे रामच्याला काय सगळं जवळ द्याला. नैनम चिंतन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः नैतेनं क्लेदयन्ति आपो. वाऱ्यानं हलकत नाही त्यामुळे. आता किती झाले 4 झाले बघ. नैनं चिंतन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः नैनं क्लेदयन्ति आपो न शोयस्यति. 4 गुण किती 4 आले. अजून किती राहिली कोणाकडे म्हणजे आपण तुटत बी नाही. म्हणजे चुकून पाहिले अच्छे देव आयम आता येऊ आयम अस्यो अच्छे देव म्हणजे आपण अच्छे आहे. अस्यो आदायो आखले देव म्हणजे भेटत नाही वल्ले होत नाही वल्ले चिंब पडत नाही तर अशोच एवच नित्य नेहमी आहो. हा सर्व मध्ये चौकडाव राम इतकं पण आपण काय नित्य सर्वगत स्थान
अनोराज्यलोयम सनातना अनादिराव का आता आपलं म्हातारपण झालं मरण जवळ आलं आपल्याला मरणच नाही जन्मच नाही आपण दिसतच नाही काय आपण आपल्यामुळं मन जरा उडत आणि ते मनात असं होत की आपण कधी हे काय आपले हातपाय त्या मनात आपल्याला आपलं चुकीची माहिती असते शिकवलेली असते म्हणून सांगितलेलं ना मग ती गवळण म्हणते ना किती शिकवाल मज वेळोवेळा मर्द वेळ मी तो गोवा रतली ते देवाची करून झाले काय किती शिकवाल मर्द वेळ मी तयार गोवा रतली तुम्हाला कोण नको म्हटलं देवाची जस एखाद गढूळ पाणी असलं आणि एखाद्या नदीत टाकलं तर काय होतं मग गढूळपणा राहत का त्या पाण्यात पाणी मिळून जात म्हणले आपण इकडं बायकोशी मिळायला राहतो पराशीन ते त्याच्या बायकोच्या नादी लागत का तुमच्या बरं खरं पाहिलं तर तुम्ही बाप नाहीत का इकडे गडोळ होत ते कोणाला घेऊन बाजूला राहते बायकोला तुम्हाला घेऊन बाजूला राहत का नवीन आणलेल्या बायकोला म्हणून ते राहीना बाजूला आपण त्याची कसे असं मला लग्न झाल्या बरोबर काय करा वडातात आपल्याला न ओळखल्यामुळं वाईट पण आपण कोण आपण आहे नयनन चिंदंती शास्त्राने नयनन दहती खरं आणि शिकवलेलं नाही नवरा बायको पोरगड बाप आजचा पंधरा चक्कर सत्या पण आपणच आपल्याला हातण्यासारखं एखादं बरं मग याच्या करता आपण काय करीत जाऊ आपण स्वतः आनंदात राहतो कोणाच्या आनंदात अरे आपल्या देवती भरे बरे देव तर आहे जाणारे आहे पण चांगले बी आहे मरत बी नाही आणि दिसत बी नाही का असं जर आपण आपल्याला न्याळलं तर चुकीचं आहे का आणि इकडं कशाला खिटलं खाला यावा म्हणले येत रस्ता माहिती आहे आम्हाला आम्हाला कोणता रस्ता माहिती डोळ्यातून येते रूप हे नरमी कसे तर अशा रीतीने आपण जसे इतर पदार्थ शब्द स्पर्श रूप रस गंधवान आहे तसा मी आहे हे चोख शिकलेलं आहे म्हणून काय सांगते
किती वर्ष कवा माझ नेहमी नेहमी काय लागाले हे जर का तू कुठे पायास बायकोला दाखवतो तुला पसंत पडली ना ती तू कसा बोल त्याला दाखवतो हाय का नाही आता फोटो घे इकडे तिकडे तर आपण असे आहोत की म्हणजे आपण चांगलं नित्य सर्वगत सानुराचलो अयम सनातन 23 आणि 24व्या भगवंताच्या वर्णना काय अव्यक्तो अयम मला बोलतात मी जस हे भेटाड मला सांगता येते हे मांडवाय याला चुना लावलेला आहे आणि ते कवाडे त्याला लाल रंग लावलेला आहे मी कसा म्हणजे अव्यक्त अव्यक्त म्हणजे का व्यक्त बोलण्यासारखाच नाही का बडबड का पांढरा पिवळा तांबडा फुलावाला नोंद बाय हिरवा गुलाबी असा 200 500 किती रुपये हे हे केवढे किती पैसे 500 रुपये दिले 500 हे 500 का 500 रुपयाची हे बी का देवी देवी आता सगळ्याचे 500 रुपयाचे चिरकुट आहेत का चिरकुट म्हणाव का साड्या म्हणावं याला नाही नाही साडी आहे का नाही बरं देवा साडी आहेत का नाही साड्या नाही चिरकुट आहे अगदी गुरुजी असं म्हणायचे बरं खरंय पण काय त्याला कोणी शिकलं कोणाला असं वक्त आणि आम्हाला हे चांगलं माहिती आहे आज बोलून चालून चिरकुट म्हणण्यापेक्षा साड्या म्हणावं कसं आहे काय म्हणा नाही ना त्या पायरी तसंच लागत भयकड का काय भयकड घरी याला क्षेत्र म्हणा आता आंगर खरं आंगड आता काय भाषा सुधारली म्हणून अव्यक्तो अयम हा अव्यक्त आहे म्हणजे तोंडानं बोलण्यासारखा नाही पण आहे कसं आहे आणि मनानं चिंतन करण्यासारखा नाही अव्यक्तो अयम अचिंत्यो अयम अविकार्यो अयम अव्यक्तो अयम अचिंत्यो अयम अयोकार मग भगवान सांगतात तस्मात् आहे ना सांग मग तसं चिंतन करणं बर तू तस्मात् एवं विदित्वेनम म्हणजे असं याला तू जाणू तस्मादेयं विदित्वेन तस्मादेवं विदित्वेन न शोचितुमर्हसि मग शोक करणार नाही पण तुला शोक लागला का शोक करायचा करायचा काय लागलं शोक लागला शोक लागला सवय लागली का लो
त्याच्याशिवाय करमतच नाही का तुला आता काय वक्त झाला किती मग शहाणा करा मनुष्य देहात येऊन का दुसरंच लागला ते करा हे वक्त कशाला शिकलाय असं ते आता स्वतःला वळ असं तू आहे आणि तू काय येतच पैकी एकच नाही तो चांगला असं हा अनादि नित्य सिद्धू निरुपाधी सिद्धू म्हणून शस्त्राधिकी छेदू लहडे या म्हणून नष्ट होत नाही असं आणि का पण द्यायला लागला तलवारीला कशाला कायला ते काय काय की मी एक गाणं आहे किसानाच्या बाया मी शेतकरी बाया काय 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 कडेवरी मुले घेऊ क्रांतीमध्ये सामील हो आनंदात राख देवी कारण अनुरूप तुम्ही आहात पावस्वरूप तुम्ही नाही श्वासरूप तुम्ही नाही कारण जे रे ते पदार्थ हे चिरमुट मग लाल बडा तिथे पिवळं तिथे हिरवं तिथे गुलाबी अरे बाप्पा बापा 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 हे तर सगळे पांढरे हे काय हा हे रे आणि याला बोटाला लावलाय वाटता तेव्हा काय आपण लावू नये हे हा काय देवा याला वाटत येऊ माय हे देवा देवाला रागावला तर लई बेकार काम होईना कवला तू कवल्या भारतात गरला तर राजा रेटेन आपण चार माणसासारखं वागलं अशा रीतीने आपल्याला भगवान सांगतात हा प्रलयोदके नापले म्हणजे प्रलयात जरी पाणी आलं तरी हा बुडत नाही इतकं मोठं आहे प्रलयोदके नापले अग्निदा हो न संभवी येत महाशिवशून प्रवे मारुताचा वाऱ्यानं सुद्धा ज्याला काहीही उडून जात नाही अर्जुन हा नित्यू अर्जुन हा शाश्वत सर्वत्र सदो निटू निर्णय आहे फक्त इथंच नाही कुठं बी आहे तिथं वाट नाही कागणी नाही अरे वारा कुठं नाही सगळीकडे चौकडे मग तिथं वारा नाही का वारा हात लावून पाहिजे हाय वारा कुठं बी वारा कुठं बी नाही आत्म्यात वारा नाही स्वप्नात वारा सुटला नाही खोटा तिथं वारा का पाहिला आणि तिथं इथं नाही इथं तिथं नाही पण मी दोन्हीकडे आपण आपल्याला लक्षात घ्यावं मध्ये म्हणजे कोणाकोणाला सगळ्यालाच सगळ्याला सगळ्याला काळ्याला सगळ्याला म्हाताऱ्याला तऱ्यालाही
पाय गाडीच उतरले त्याला मग तुम्हाला बी येईल का सगळ्यालाच बरं जमायसारखं नाही मग जमवा कुंडली गौरणी